आणि नंतर पुढे कंटिन्यू ती न्यूज करायची असते. परंतु इथे न्यूज लिहायला अवघड असेल तर पुढे मी सांगितलेले स्टोरी रायटिंग हा अत्यंत म्हणजे घडलेली घटना जी गोष्ट स्वरूपात तुम्हाला सांगायची असते आणि ही नेहमी पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात सांगायची असते, जिथे ऑज, वेअर, हॅड या वाक्यात शब्दांचा प्रयोग करायचा असतो. म्हणजे ती घटना घडून गेली. हे सोपं काय, तुम्हाला इथे टायटल द्यायचं असतं प्रथम आणि टायटल कसं द्यायचं, तुम्हाला त्या स्टोरीची सुरुवात ऑलरेडी 2-3 वाक्य दिले जातील म्हणून तुमचे 2-3 वाक्य ऑलरेडी तयार असतील. फक्त त्या स्टोरीचा शेवट तुम्हाला करायचा आहे. म्हणून इथे स्टोरी रायटिंग मध्ये पहिलं टायटल लिहा, टायटलला 1 मार्क्स आहे. नंतर त्याची सुरुवात आहे ते लिहा. नंतर शेवट तुमच्या मनाने तुम्हाला छोटे छोटे वाक्य तयार करून तुमच्या कल्पना शक्तीप्रमाणे, इच्छाशक्तीप्रमाणे ते तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 6 मध्ये ए मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि बी मध्ये न्यूज किंवा स्टोरी रायटिंग इथे 5 आणि 5 10 मार्क्स आहे. 10 पैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळाला इथे तुम्हाला संधी आहे. अशा पद्धतीने रायटिंग स्किल 20 मार्कांसाठी आहे, हे लक्षात घ्या. 20 पैकी जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला मिळतील. आणि शेवटचा क्वेश्चन नंबर 7 जो आहे स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत ट्रान्सलेशन. इथे ट्रान्सलेशन म्हणजे तुमच्या मातृभाषेत दिलेल्या शब्दांचं किंवा वाक्यांचं रूपांतर करायचं असतं. प्रथम इथे 3 भाग असतात ए बी सी. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ए तुम्हाला 6 शब्द दिले जातील, त्यापैकी 4 लिहायचे, पण तुम्ही 6 शब्दांचं ट्रान्सलेशन मराठी भाषेत कारण आपलं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय, मराठी. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जर एखाद्याचं गुजराती असेल तर त्याने गुजरातीमध्ये लिहायचं, पण आपण कोणत्या भाषेतून शिकतोय, मराठी, आपण मराठीतूनच लिहायचंय, दुसऱ्या भाषेत लिहायचं नाही. म्हणून हे 6 शब्द लिहायचे. बी मध्ये तुम्हाला 4 वाक्य दिले जातील, साधे, त्याचं मराठी भाषांतर लिहायचंय. आणि शेवटी तुम्हाला प्रोवर्ब किंवा इडियम म्हणजे म्हणी किंवा गुड थॉट दिले जातील, तर जे सुविचार दिले जातील ते तुम्हाला तुमच्या मराठी भाषेत रूपांतरित करून ते लिहायचे असतात. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 हा 5 पैकी 5 मार्क्स मिळायला इथे मोठी संधी आहे. म्हणून इथे क्वेश्चन नंबर 5, 6, 7 हे आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी, मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे. म्हणून त्याची जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला